नमस्कार, मी सुरेश खोपडे आज वेगळ्या ठिकाणी आलो। आमचा मित्र, ज्युनियर मित्र अविनाश इंगळे हा एक हर हुन्नरी पोरगा असं मी सुरुवातीला पाहिलं आणि त्यानं एक पुस्तकाचं मोठं भांडारच उभं केलेलं आहे। आणि या फर्मला, दुकानाला नाव देखील त्यानं पुस्तकवाला भाई असं मोठं समर्पक दिलेलं आहे। भाई शब्दाबद्दल आम्हा पोलिसांचा फार वेगळा ग्रह असतो, पण हा खरोखर पुस्तकातला भाई आहे। कारण पुस्तकामध्ये असलेली विविधता, विषयांची विविधता ही खूप महत्त्वाची आहे। हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तो मला भेटलेला होता, पण जाणवलं की हा खूप वैचारिक वेगळी बैठक असलेला, खूप वाचन करणारा असा मुलगा आहे। आणि त्याने जे क्षेत्र निवडलं तर ते वडिलांची, पालकाची उणीव भरून काढणारा अशा प्रकारचा हा व्यवसाय, त्यात असेल त्याचा छंद किंवा त्यातच त्याचं मिशन सामावलेलं आहे। तर पुस्तकाचं महत्त्व का, मी एका लेखकाचं वचन वाचलं होतं की आपण जेव्हा लहान इन्फंट असतो त्यावेळेला आपली संगोपन करणारी असते ती आई असते, माय असते। संरक्षण आणि सल्ला देणारं हे वडील असतात। पण आपण जेव्हा मोठं होतो त्यावेळेला आईला मर्यादा पडतात आणि आई मग आपलं संगोपन करू शकत नाही। आणि मग ती भूमिका या पृथ्वीला, भूमातेला घ्यावी लागते आणि मग पृथ्वी हीच आपली आई बनून जाते। वडिलांचं छत्र, वडिलांचा सल्ला काही काळापुरता उपयोगी ठरतो, नंतर वडिलांना मर्यादा येतात आणि या कॉम्प्लेक्स जगामध्ये ते काही सल्ला देऊ शकत नाही। आणि मग दुसरा वडील, दुसरा बाप आपल्याला मिळतो आणि ते म्हणजे असतं पुस्तक। आणि म्हणून या पुस्तकांचं महत्त्व आणि वडिलांची भूमिका बजावणारं हे पुस्तक खरोखरच मला आयुष्यामध्ये ताकद देऊन गेलेलं आहे, दिशा दाखवणारं आहे, स्फूर्ती देणारं आहे आणि खूप मोठी स्वप्न पाहायला शिकवणारं देखील हे पुस्तकच आहे। आणि म्हणून इथं या संग्रहालयामध्ये या ठिकाणी अनेक माझे वैचारिक बाप इथं बसलेले आहेत, त्या सर्वांना वंदन करतो। आणि पुन्हा आमचा वयानं छोटा असलेला मित्र अविनाश इंगळे याला शुभेच्छा देतो की हा संग्रह असाच वाढव, हा छंद असाच वाढव आणि इथंच थांबू नकोस, तर या पुस्तक व्यवसायामधला तू एक लीडर बन। बी अ लीडर इन पब्लिकेशन, इन डिस्ट्रीब्युशन अँड गिविंग थॉट्स टू द सोसायटी। तर ती अपेक्षा त्यानं पूर्ण करावी आणि ती अपेक्षा तो नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे। आणि तो विश्वास व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।